जेने पंढरी सारिखाच्या पुला धामन गाव केला वैकुंठाधिपती विठ्ठल सखा स्वयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु माणकोजी चरणी साष्टांग मे गातिला ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास नमिला गणपती माऊली नमिला गणपती माऊली नमिला गणपती माऊली आता गुरु राजा दंडवत आता गुरु राजा दंडवत आता गुरु राजा दंडवत नमिला गणपती माऊली नमिला गणपती माऊली नमिला गणपती माऊली नमिला गणपती माऊली आता गुरु राजा दंडवत आता गुरु राजा दंडवत आता गुरु राजा दंडवत मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग आहे। या अभंगात तुकाराम महाराज भगवान कृष्ण परमात्मा सगुण साकार झाले, गोकुळात प्रगट झाल्यानंतर गोकुळामधलं जे आनंद झाला, वातावरण बदललं, त्याचा अनुवाद या अभंगात तुकोबाराय करतात। त्याचा विचार यथाशक्ती यथामती आणि आपल्या अल्पवेळेमध्ये करू। अची असणारी हरिकीर्तन सेवा, कामगार गणेश मंडळ, ढोकी आगळा आणि वेगळा उपक्रम असणारा असतो या मंडळाचा। गणपती बाप्पा पुढं सगळे धार्मिक कार्यक्रम काकडा भजनापासून तो रात्र असणारी हरिजागरापर्यंत अखंड हरिनाम सप्ताह। नंतर गणपती बाप्पा पुढं आपण बऱ्याच ठिकाणी असणार बघतो, भक्ती कशी करावी हे भक्ताला कळत नाही, गणपतीच्या भक्ताला कळत नाही। गणपती बाप्पा कुठं कुठं म्हणतो, देवा आता माझं 10 दिवस काही खरं, मला या भक्तापासून वाचवा सोडवा, असे कार्यक्रम असतात का नाही? हो, आपलं हे गणेश मंडळ धार्मिक संस्कार वातावरण निर्मिती या मंडळाला धन्यता द्यावी तेवढी थोडी आहे, आणि त्यांना सहकार्य तुमच्या मोठ्या लोकांचं सगळ्यांचं मंडळ आहे। तुम्ही जर नाही सहकार्य केलं काय करणार आहेत? एकमेकाला एकमेकाच्या सहकार्याची गरज असणारी असते। महाराजाला टाळकऱ्याची गरज असते, टाळकऱ्याला महाराजाची गरज असते, महाराजाला ऐकणाऱ्याची गरज असते, श्रवण करणाऱ्याला महाराजाची गरज असते। एक म्हणून तर म्हणलं एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ। एकट्या माणसाला गोड दिसतं को? परमार्थ करता येतो, पण एकट्या माणसाला किती चांगलं दिसेल? तुम्ही सांगा, एकटाच महाराज उभा राहणार, कोणीच नाही, टाळकरी नाही, पक्वाजी नाही, ऐकणारे नाही, किती महाराज गोड दिसल? बरं सगळी जमले तर महाराज हजर नाही, लोक किती गोड दिसतील? हो, मी काय सगळ्याचा एकमेकामुळं एकमेकाला शोभविले रेरा, सोने एके ठाई हिरा। अंगठीमुळं हिऱ्याला किंमत आहे, हिऱ्यामुळं अंगठीला किंमत आहे, देवामुळं भक्ताला किंमत आहे, भक्तामुळं देवाला किंमत आहे। गणपती बाप्पाला किंमत आपण आहे म्हणून आहे। हा, आपल्यामुळं आपल्याला कुणामुळं किंमत आहे? देवामुळं। आपण न वारकरीत आपल्याला जी या बसा जे हरी करतेत, चला जेवायला चला घसणारे पाया पडते, दक्षिणा देतात, कशामुळं? आपण भक्त देवाचं आहे म्हणून, देवामुळं आपल्याला किंमत आहे। हीच माळ जर आपल्या गळ्यात नसती, आपण भजन करीत नसतो, उगाच दुसऱ्या नादात असतो, कोणी रमरम तरी करेल का? देवामुळं आपल्याला किंमत आहे। पण दुसरं मी सांगू का, आपल्यामुळे देवाला किंमत आहे। हो, तुकोबाराय देवाला म्हणता, देवा भाव खाऊ नको म्हणलेले, अमुच्या भावे तुझं देव पण, तुझे देव गोड दिसतो ना विटेवर, वारकरी जातेत म्हणून, आणि आम्ही जर नाही तुझं भजन केलं, देव किती गोड दिसल हो? देवाचं सुद्धा भाग्य। ज्ञानोबरेसारखे भक्त झाले, तुकोबरेसारखे भक्त झाले, नात्रेसारखे भक्त झाले, असं भक्त व्हायला देवाचं सुद्धा भाग्य आहे। हो,
देवालाही असणारा आनंद असणारा वाटतो, आपल्यामुळं त्याला किंमत. परमार्थ असणारा काय आहे? एकमेकामुळं एकमेकाला. हे देवानीच काय केलेलं आहे? देवभक्तपणा घेतलेला आहे भक्तीचा आनंद घेण्यासाठी. आज असणारा मंडळाचा, आपण असणारी 7 दिवस 6 दिवस कार्यक्रम सगळे आपणारे देवाची सेवा केलेले आहे गणपती बाप्पाचे. हो, आज असणारा काल्याचा दिवस आहे. सप्ताह महिन्याचा असो, 15 दिवसाचा असो, 8 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, शेवटला काला असतो बघा. देवाचा प्रसाद असतो. सप्ताह बारका असू द्या, मोठा असू द्या, शेवटला काय असतो? भगवंताचा काला असतो. काला देव देतो. हो, काही असणारे 3 दिवसाचे सप्ते असतात, तरी शेवटला काय असतो? काला. आता नवीन निघालं 1 दिवसाचा सप्ताह, की बरं आहे, सकाळी विनान संध्याकाळी काला. कटकटच नको 8 दिवस म्हणजे. सप्ताह कसाही असू द्या, पण शेवटला काय असतो? काला. काला म्हणजे देवाचा प्रसाद. आपण जे 7 दिवस अन्नदान केलेलं असतं, आपण भजन केलेलं असतं, कीर्तन ऐकलेलं असतं, गणपती बाप्पाची रात्रंदिवस आपण सेवा केलेली असते. गणपती बाप्पा आपली सेवा फुकट घेत नाही बरं का, काला देतो. सेवेला फल आपल्याला देतो, त्याला म्हणतात काला. फल, फल म्हणजे काला. तुम्हाला सांगू का, संसारात फल आहे का हो? फळ म्हणजे शेवट, फळ म्हणजे चांगलं. संसार किती मोठ्याचा असू द्या, फळ आहे का त्याला? संसाराला फलही नाही, फुलही नाही. बघा 15 अध्याय वाचा. भगवान म्हणतात अर्जुन, ही वांज झाड आहे संसार म्हणजे. या फुल ना चुंबिता, फळ ना तुरुंबिता. खावं म्हणलं तर संसारात फळ नाही, श्वास घ्यावं म्हणलं तरी संसाराला फुल नाही, काहीच नाही. परमार्थाला शेवट चांगला असतो काला. बघा, रावणाचा एवढा मोठा प्रपंच होता, शेवट कसा झाला? फळ. 10ची 10 तोंड रावणाची मातीमध्ये पडली. एवढा मोठा प्रपंच असताना शेवटी रावणाच्या तोंडात काय गेली? माती गेली. आपल्या तोंडात काय जाईल? खडी साखर पडेल का? एवढा मोठा प्रपंच असणारा शेवट फल मी सांगितलं. दुर्योधनाचं फल बघा, संसाराचं फल किती मोठं असू द्या, पण परमार्थिक जीवन बघा. ज्ञानोबरायांनी भगवंताची सेवा केली, फळ काय मिळालं? काय बघा, स्वतः देव समाधीला हजर राहिला, स्वतः देवाने ज्ञानोबरायाला समाधी दिली. तुकोबरायांनी भगवंताची सेवा केली, स्वतः भगवंतानी विमान पाठवलं. परमार्थाचा शेवट असणारा चांगलाच होतो, आणि संसाराचा शेवट किती मोठा असू द्या चांगला होत नाही. शेवट फल म्हणजे काला. विठाला विठाला. गणपती बाप्पा आपली फुकट सेवा घेत नाहीत, काहीतरी देतील बघा. बाप रुक्मा देवरू विठ्ठलाची भेटी. आपण त्याची जर भेट घेतली तर आपुले समसाठी करून ठेला. संसाठी म्हणजे मोबदला. मोबदला देव देतो. कोणता मोबदला देतो? स्वतःचं पद देतो. स्वतःच जेवढी असणारी अवस्था तो भक्ताला असणारा देतो. म्हणून तर हरी तैसे हरीचे दास. बघा, संसारामध्ये किती जवळचा माणूस असू द्या, त्याला आपण पैसे देऊ, त्याला आपण जमीन देऊ, त्याच्या आपण मुलीचं लग्न करू, पण आपलं पद देऊ का हो त्याला? आपलं पद देऊ का? कोणतरी आपलंच पद धरा म्हणले, मी खाली बसतो, माझी लाल दिव्याची गाडी तुम्हाला, बाकी काही मागा, पण आपलं पद कुणी देत नाही. पण देव स्वतःच आपुलेची देशी पददासा. हो, आपण जर भक्ती केली वाया जातच नाही हो. तुम्हाला सांगू का, मराठीमध्ये उगा परमार्थन संसार, मराठीमध्ये व्याख्या सांगतो. ज्यातलं काहीच उपयोगी पडत नाही त्याला संसार म्हणतात, आणि ज्यातलं काहीच वायाला जात नाही त्याला परमार्थ म्हणतात. काहीच यातलं वाया जात नाही बघा, काहीच वाया जात नाही. आता आपण जे अन्नदान केलं वाया जाईल का? सब दान वेगळं आणि अन्नदान. एरवीचं अन्नदान वेगळं आणि सप्तातलं अन्नदान वेगळं आहे की नाही? नामदेवराय म्हणतात ना, आता मुलीला आपल्या पाहुणे आलेले आहेत, 2000 लोकांचं आपण जेवण असणारं दिलं, आपण म्हणतो का प्रसादाला चला म्हणून? मुलीला पाहुणे आल्यावर काय म्हणतो? प्रसादाला चला म्हणतात का माणसं? जेवायला चला. पण आपल्या घरी सत्यनारायण असला, आता ही भजन कीर्तन झालं, आपल्या घरी सप्त्यातली पंगत असली, जेवायला चला म्हणतो का प्रसादाला चला म्हणतो? हे जेवण नसतं, प्रसाद असतो. प्रसाद
म्हणून तर काल्याला महत्त्व आलेलं आहे. देवाचा प्रसाद असणार असतो. हो, ह्या प्रसादासाठी मोठे मोठे असणारे तयार झाले, पण देवाने दिला नाही. तुकोबराय म्हणतात ना, देवाच्या प्रसादे करारे भोजना, प्रसाद दिला, सगळ्याला दिला का हो? काला देवाने काला केला, सगळ्याला दिला का? इथं सगळ्याला मिळणार आहे, आपण सेवा केलेली आहे. पण तिथं देवाने काला वाढताना ब्रह्मदेवान हात पुढं करावा. काय ओळखू येते म्हणले ह्याला? वेश बदलला ब्रह्मदेवानी. ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ. ब्रह्मदेवाने भगवंताने विचार केला, पोरगा आलंय काला मागायला, तेवढाच हात चुकविला. कारण का? इस्टेट तुला दिन, पण काला नाही. बायकोला सांगितलं अर्ध इस्टेट तुला, पण काला नाही. परळ सगळी इस्टेट तुला, पण काला नाही. भावाला सांगितलं हे तुला नाही, बाकी संसारातलं तुम्हाला आहे. काला फक्त माझ्या वारकऱ्याला आहे. फाल कोण अधिकार येते. तुकोबरायचं काय महत्वाचं आहे? काला वाटू एकमेका, पण पुढचं वैष्णव निका. वैष्णव पाहिजे, पण निका कळतं का? कधी कधी दूध पाणी घालून असतं, कधी कधी आपण म्हणतो निक दूध द्या की. निक म्हणजे काय हो? कळलं ना? त्यात काहीच नसावं. तसं का वारकरी सुद्धा निका असावा. तुकोबरायाला माहिती होतं काही वारकरी दारू पिणार आहेत म्हणून, पण तुकोबरायांनी सांगितलं निका वैष्णव पाहिजे. हो, बरीच असणारी भजनं, हे संगीत फिंगीतची भजनं असतात ना, हे ती तर दारू पिऊनच असते. आपलं वारकऱ्याचं चांगलं आहे. मैफली ज्या असतात ना त्या वरच्या लेवलच्या, हो, मद्यपान करून भीमसेन जोशी वगैरे दारू पिऊन भजन करायचे. ही कला म्हणून कलाकार वेगळं आणि वारकरी वेगळं. माणसानं कलाकाराला काय करायचंय? कलाकारापेक्षा वारकरी असणारा भाव, वारकरी जीवनामध्ये आनंद असणारा वेगळाच असतो. वैष्णवाने का संभ्रम. वारकऱ्याला भगवंतानी फक्त गोपाळाला काला दिला. ब्रह्मदेवाने हात पुढं केला, इंद्राचंद्राने हात पुढं केला, देवानी टाळला. एवढा काला दुर्लभ आहे. जयासाठी ब्रह्मादिक झाले ते पिशे. वेळ लागलं त्यांना, वाटणारा देव आहे, वेळ लागलं वेळ, पण देवाने दिलं नाही. हो, कारण का? पात्र सुद्धा चांगलं पाहिजे. घेणाराचं का पात्र काय? देणारा देव आहे, पण घेणाराचं पात्र दारुड्याचं असलं तर पात्र सुद्धा चांगलं पाहिजे. हो, म्हणून अवघ्या पात्रावर एक करून या झाडा म्हणजे प्रसादाचं महत्त्व मी सांगितलं. प्रसाद आपण नेहमी ऐकत असतो. काला, भगवंतानी जो काला केला, काल्याचे प्रकार 3 आहेत. एक जीवब्रह्माचा काला, हरिनामाचा काला आणि दहीभाताचा काला. जीवब्रह्माचा काला आपल्याला देवाची भेट होणं, पंगत घातल्यानंतर, पारायण केल्यानंतर, दान केल्यानंतर, वारी केल्यानंतर, पारायण केल्यानंतर आपल्याला देव नक्की दर्शन देतो. देवाची भेट होणं हा एक काला. दुसरा काला भजन कीर्तन काकडा असणं पारायण हा हरिनामाचा काला. आणि पुन्हा हे कोणता काला? आपला दहीभाताचा काला. हा तर आपल्याला मिळणारच आहे. काल्याचे प्रकार 2-3 सांगितले. आज असणारा काल्याचा दिवस, एवढा आनंद जगामध्ये पुन्हा कुठं नाही बघा. काल्यासारखा भगवान देणार आहे, आपण घेणार आहेत. मग काल्याच्या दिवशी तुकोबऱ्याने काही बंधनं घातली. काल्याच्या दिवशी असणारी थोडी बंधनं घातली. काय घातली हो? आजच्या दिवशी तुकोबरा म्हणतात, पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, मध्यंतरी कोणता अभंग घ्यावा, काल कोणता अभंग घ्यावा, आज काल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा. आज महाराजाला बांधलेलं आहे.
चरित्र ते उच्चारावे केले देवे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे आज भगवान कृष्णाचं चरित्र सांगावं त्याचा अर्थ एरवी काही सांगावं नाही बरं का. एरवी सुद्धा महाराजाला बंधन आहे पण कोणी पाळतं कोणी पाळत नाही. तुकोबराईची बंधनं नाथाची बंधनं एरवी सुद्धा चौकटीत राहून कीर्तन करावं. नाथरायाने कीर्तन करायला सुद्धा सांगितलं. सगळ्याकरता अभंग आहेत बघा. नाथरायाचं काय मस्त अभंग आहे. कीर्तनामध्ये भक्तिज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरशी नवे विनोद उत्तर जनरंजावया चार. तुकोबराय म्हणतात काय तुकोबराईच्या अभंगात नवे विनोद उत्तर. कीर्तन म्हणजे काय विनोद नाही. जनरंजावया चार. चार म्हणजे हे करमणुकीचं साधन नाही. चार म्हणजे मराठीत सांगू का पांचटपणा कीर्तनात नसावा. ढोबळ भाषेत चार लवकर कळायचं नाही तुम्हाला. हे विनोद म्हणजे कीर्तन नाही. आपला उद्धाराचं साधन आहे. एरवी सुद्धा तुकोबराईने नाथांनी त्याला मर्यादा घातली. आज असणारं काय आज तर काय आहे भगवंताचं चरित्र सांगावं. पण कोणत्या देवाचं. देवाने अनेक अवतार घेतले. देवाने 10च अवतार नाही अनेक अवतार घेतले. आपण वाचा काकडा अवताराच्या रासे तो देवाने अवताराच्या रासे तो देवाने देवाने 10च अवतार घेतले नाही. आपण 10 मुख्य मानतो. अवताराच्या राशी अनंत रूपे अनंत वेशे देखले अनेक देवाने अवतार घेतले. पण त्याच्यापैकी मुख्य आपण 2 मानतो. राम आणि कृष्ण. पूर्णावतार रामकृष्ण. रामाचा आणि कृष्णाचा. मग आज रामाचं चरित्र आहे का नाही ते अजून सांगितलं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये जे देवानी चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा ऐकायचा सांगायचा एकमेकाला देवाच्या चरित्राचा उच्चार करायचा. बरं भगवंताने कधी चरित्र केलं बघा. दोघांमध्ये प्रभू रामचंद्र 10,000 वर्ष जगले. राम किती वर्ष जगले हो 10,000. आणि हा भगवान कृष्ण फक्त 125 वर्ष. 125 वर्ष त्यानं कार्य असणार वर केलं. मग त्यात गोकुळामध्ये तर थोडाच राहिला बघा. 100 वर्ष. 125 तर काय 100 वर्ष तर त्यानं पुन्हा द्वारकेतच राहिला देव. उरली किती पुन्हा 125 100 वर्ष द्वारकेत गेला. उरली किती 25.
25 मधली पुन्हा 14 वर्ष भगवान परमात्मा मथुरेत राहिला. 14 उरले किती 11. फक्त 11च वर्ष गोकुळात राहिला भगवान परमात्मा. त्या 11 वर्षात चरित्र केलं. भगवंताच्या चरित्राची सुरुवात आपल्या चरित्राची सुरुवात बघा बारकाईनं. भगवान प्रभू रामचंद्राची चरित्राची सुरुवात वयाच्या 8व्या वर्षी झाली. जे विश्वामित्र ऋषी आले ना, प्रभूचं वय 8 वर्षाचं होतं. दशरथ राजा तुम्ही 2 मुलं आम्हाला दी, 8 वर्षाची पोरं ताटिका वगैरे असणारे आम्हाला राक्षस असणारे त्रास करतात. दशरथ राजा 8 वर्षाचं पोरग. नंतर सुरुवात झाली 8व्या वर्षी. रामाच्या चरित्राची सुरुवात वयाच्या 8व्या वर्षी. भगवान कृष्णाच्या चरित्राची सुरुवात कधी झाली हो? येण्याच्या अगोदर. वयाच्या नाही, जन्मण्याच्या अगोदर. बारकाईनं तुलना करा. रामाचं चरित्र 8व्या वर्षी चालू झालं. कृष्णाचं चरित्र यायच्या अगोदरच चालू झालं. आणि आपलं चरित्र कधी चालू होतं? मेलेवर पुण्यतिथी. तोपर्यंत काय टी व्ही घातली तर घातली आताच्या पोराने. चरित्रच नसताना काय केलेलं असतं आपण? काहीच नाही. चरित्राकरता सुद्धा काहीतरी जीवनामध्ये करावं लागतं. हो, कुणाचं चरित्र? शिवाजी महाराजांचं चरित्र, ज्ञानोबरायांचं चरित्र, तुकोबरायांचं चरित्र. चरित्र मोठ्या लोकांचं असतं. मग भगवान परमात्मा कुठं आला हो? त्यांनी एकदम डायरेक्ट भगवान परमात्मा प्रगट झाले. कुणी म्हणतो एकदम मथुरेलाच, एकदम गोकुळाला आला. कुणी म्हणतो असणार व्हाया तिथं असणारा प्रगट झाला. बरं 8 वर्षाचा प्रगट झाला. आणि वातावरण कसं होतं हो देवाचं? भगवान कृष्ण जो प्रगट झाला, वातावरण कसं होतं? प्रभू रामचंद्र राजवाड्यात प्रगट झाले. रामाचा जन्म राजवाड्यात आणि ह्याचा बंदीशाळेत, तुरुंगातच. ती आई वडिलाला हातकड्या, बारके खोली, का फॅन असेल का हो तिथं? बघा जेवढी मंडळी गेली त्यांनी बघितली असेल भगवान परमात्मा कुठं जन्मले. ती कुठं? मथुरेला. अजून सुद्धा ती आहे. अशा वातावरणात चौकून असणारी ती सगळी भगवान परमात्मा एकदम प्रगट झाला 8 वर्षाचा. आई वडिलाला सांगितलं. आई वडिलाला आनंदही वाटला, दुःखही वाटलं. आनंद का वाटला? पूर्ण झालं. दुःख का वाटलं? ही भाऊ माझा ठेवीत नाही म्हणली. आता पहिली 6 मारलेली होती. 7 असणार योगमायानं इकडं रोहिणीच्या उदरामध्ये घातलेलं होतं. ती आई घाबरली असणारी देवकी. सोडा मिठी लपवा जगती. ह्याला काय लपवा? कृष्णाने सांगितलं आई तसं घाबरू नको, लपवू नको, काय नाही. थोडंसं मी तुला बोलतो म्हणले, ऐकून घे. काय झालं? माझ्यावर जरा कर्ज आहे, कर्ज फेडायला मला जायचंय म्हणले मुंबईला. प्रत्येकावर कर्ज असतं बरं का, पगार झाला घाबरायचं नाही माणसांना. काही माणसं कर्ज झालं की आत्महत्या करतात. ही पर्याय नाही हो. देवावर कर्ज होतं. फक्त कर्जात फरक असेल. कोणाकडे पैशाचं कर्ज असेल, कोणाकडे सेवेचं कर्ज असेल, कोणाकडे काय कशाचं कर्ज असेल. भगवान म्हणतात आई माझ्यावर कर्ज आहे, कर्ज फेडायला मला गोकुळामध्ये जायचे. मग आईने सांगितलं कृष्णा भगवंता आता तू 8 वर्षाचा आहेस. माझं पोरग तुला कुणी म्हणेल का? 8 वर्षाची लेकरं जन्मत असतात का? बारका होतो म्हणले आई, पण तुमचं ऐकून घे. मला जरा तिकडं नंदाच्या घराला मदने गोकुळाला आणि यशोदेला मुलगी झालेली आणि तिला इकडं आणा, मला तिथं ठेवा. बरं इथून जायचं कसं? वडिलांनी सांगितलं म्हणसे असे रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ. भालदा हे रक्षपाळ आहेत ना मिलिटरी, त्यांना मी मोहिनी घातली म्हणले. त्यांना इंजेक्शन केलंय कोणतं? भुलीचं. तेव्हा बी भुलीचं इंजेक्शन होतं है का नाही. पावडर टाकले म्हणले त्यांच्यावर. पावडर जर भुलीची टाकली, पैसा आणलेलं काही कळत नाही. पण बघा ती भुलीच्या इंजेक्शनाची ताकद असणारी. हो 10 जरी तासा प्रसन्न झालं कळतं का हो त्या माणसाला? साध्या भुलीची एवढी ताकद आहे, ह्यानं मायेची ताकद किती असेल? भगवंतानी त्यांच्यावर माया टाकलेली आहे. बरं म्हणले हे हातकाड्या
काय रे म्हणले, आई माझ्या नावानं हातकडी राहत नाही, मग मी स्वतः आल्यावर म्हणशी असे तेम्या मोहिले सकळ. त्याला मोहिनी टाकलेला आहे तुटली बंधने, वसुदेव देवकीची दर्शने. दर्शन झाल्याबरोबर मोकळे झाले हातकड्या वगैरे. हे सगळी मिलिटरी झोपलेले आहे आणि सगळ्याला माहिती आहे. संध्याकाळी 1 वाजता त्या टोपल्यामध्ये घेतलं आणि यशोदेला मुलगी झालेली होती. फिरविरी दोन्ही कन्या आणि चंद्रमाने मुलेला आणलं आणि भगवान परमात्मा तिथं गेले. कुठं गेले? गोकुळामध्ये गेले. मग यशोदा झोपीमध्ये होती. यशोदेला माहीतच नाही, सगळं चरित्रच आहे ना. यशोदेला असणार भगवान मोठ्यांना रडला. मग तिला कळालं मी डिलिव्हरी झाली म्हणून. झोपेतच बाळांतील कोणी होईल तो? शिजत नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. एकदम तिनं सगळ्या गावामध्ये 15 मिनिटामध्ये कळालं. काय कळालं? गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गवळणी असणाऱ्या तिथं जमल्या. पुढचा कार्यक्रम त्यांनी जो असतो तो आनंद उत्सव असणारा केला आणि प्रत्येकाच्या घरापुढं आनंदी वातावरण असणारं होतं. मग भगवान परमात्मा गोकुळामध्ये गेल्यानंतर जो आनंद झाला तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगतात. भगवान कृष्ण गोकुळामध्ये आल्या आल्या गावामध्ये किती वातावरण बदललं. आपण नुसतं त्याच्या नावाचा सप्ताह करतो तर किती आनंद आहे हो. स्वतः भगवान तिथं अवतीर्ण झाला. एवढा सुख झालं, एवढं सुख झालं गोकुळामध्ये, त्याला अंतही नाही पारही नाही. त्याचा अर्थ आपल्याला जे सुख होतं त्याचा शेवट असतो, अंत असतो, पार असणार असतं. आपलं सुख संपतं का राहतो कायमचं? कोणतंही बघा संसारातलं सुख कायमचं कोणाचं राहिलं गो? आज सुख आहे तर ते उद्या राहील बरं सांगता येतं, 10 वर्षांना राहील सांगता येतं नाही. निवडून आल्या जो आनंद असतो पुन्हा 2-3 वर्षांना अविश्वासाला तर राहतो का? राहत नाही. मुलगा झाल्या जो आनंद असतो तो पुन्हा 20-25 वर्षांना राहतो का?
मुलगा झाल्या झाल्या जो आनंद असतो, मुलगा मोठा व्हावा, त्याचं लग्न व्हावं, घरात सून यावी, मग तो आनंद राहतो का हो सासू सासऱ्याला? मला वाटतं म्हाताऱ्या माणसाला जास्त कळल. हा, मुलाच्या झाल्या झाल्या जो बारशाचा आनंद होता तो 30 वर्षांना राहिला नाही. लग्नामध्ये जो आनंद असतो तो पुन्हा राहतो का? नाही. टीव्ही घेतल्या घेतल्या जो आनंद असतो तो पुन्हा कमी 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 होतो, कमी होतो. काय बघा, परमार्थातलं आणि संसारातलं, परमार्थातलं सुख वाढतं आणि संसारातलं सुख कमी होतं. परमार्थातलं सुख वाढतं, संसारातलं वरचीवर कमी होतं. बघा, परमार्थातलं वाढतं. नित्य नवावडीचा दुसऱ्या भाषेमध्ये सांगतो, आपलं वय वाढल्यानंतर 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 वय वाढेल तर तू संसारात किंमत कमी होती का वाढती हो आपली? हा, म्हातारी माणसाने लवकर उत्तर दिलं. घरात किंमत कमी होती, गल्लीत किंमत कमी होती, गावात कमी होती. तरुणपणाची किंमत वरची वर वय वाढल्यानंतर बसा म्हणले एका जागेवर, किंमत कमी होती. एवढा दरारा होता का? ती माणसं समोरून याला घाबरत होती. ती माणसं पुन्हा काही काही आपली किंमत बायकोपाशी कमी होती, पोरापाशी कमी होती, शेजाऱ्याजवळ कमी होती. बायको म्हणते बसा एका जाऊन आता देवळात जावा, आपली किंमत कमी असणारी होती. पोरं सुद्धा म्हणतात इथंच काय लुडबुड 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 घरातच करता, जावा की सप्ताह चालू आहे म्हणजे कीर्तन ऐकायला. सगळ्याला वाटतं यांनी घर सोडावं, पण मात्र्याला काही सोड वाटत नाही. शेजारी म्हणती मरे ना कामेला, मी सांगत नाही, अनेला कंटाळा येणे आम्हा. सगळी जण याच्या जाण्याची वाट बघतात. जाण्याची म्हणजे पंढरपूरला बरं का, दुसऱ्या माणसाला काहीतरी. सगळे लोक याच्या जाण्याची वाट बघतात, पण ह्यांना काही जाऊ वाटत. नुसतं म्हाताऱ्या माणसाला म्हणा बाबा जायचं का तुम्हाला कुठं वरी, नुसतं मरायचं का म्हणा बाबा मरायचं का, ते म्हणतो तुझ्या बापाचं खातो का म्हणतो. बघा त्याला किंमत असणारी परमार्थातली वाढती. आपलं किती वय वाढू द्या, किती वय वाढू द्या, आपली किंमत असणारी वाढती. संसारामध्ये माझी होतं, परमार्थामध्ये माझी होत नाही. बघा, संसारामध्ये माझी होतं, माझी सरपंच, माझी आमदार, माझी खासदार. 20 जरी वर्ष झालं तरी त्यांना लावल्याशिवाय करमतच नाही. माझी खासदार कव्हा झालेलं ही, तरी ती सवयच लागलेली असते माणसाला, कचेड एवढी चिटकलेली असते माझी. पण तुम्हाला सांगू का, परमार्थामध्ये माझी कधी होतं गो? संत आणि पतिव्रता माझी होत नाही. माझी पतिव्रता कोणी म्हणेल का? माझी संत ज्ञानेश्वर महाराज, माझे संत तुकाराम महाराज, माझे संत गोरोबा काका, असं कधी होईल का? 1000 वर्ष गेले तरी आजीच माझी कधी नाही. माझी वाळक वारकरी असं कधी होतं का? माळ काढली तर होईल माझी वारकरी. हा हा, म्हणजे आता नाही, पण परमार्थामध्ये आपली किंमत वाढते. मग गोकुळामध्ये कुणाला सुख झालं, सगळ्याला सुख झालं. कुणाला देवाने सुख दिलं हो? गोकुळाच्या गवळ्या, गोकुळाच्या गवळ्या, गोकुळाच्या गवळ्या, गोकुळाच्या गवळ्या, गोधरात कळा गोपी, गोधरात कळा गोपी, गोधरात कळा गोपी, गोधरात संसारात आपण नुसतं सुख म्हणतो, ते सुख मिळालं नाही. तिथं परमार्थाचं सुख वेगळंच असतं. आपल्याला जे मिळतं ना, आम्हाला पोरला पाणी लागलं, सुख लागलं, सुख झालं, लग्न झालं, सुख झालं, पोरगं झालं, असलं नाही. हे बदलणारं सुख आहे. बघा, संसारातली काळ बदलला सुख बदलतं, देश बदलला सुख बदलतं, वस्तू बदलली तरी सुख बदलतं. संसारातलं वस्तू बदलली तरी सुख बदलतं. तुम्हाला सांगू का, कुंभाराच्या 2 पुरी नांदून आल्या. कुंभाराच्या दोन्ही पुरी नांदून आल्या.
दिवाळीला आल्या. पहिलीला विचारलं बाळा बरं आहे का? तिनं काय सांगितलं, बाबा चांगलं आहे, पण पेरणी झाली ज्वारीची, वल कमी होती. पेरणी तर झाली, सगळं उगवल म्हणून सांगता येत नाही. 8 दिवसात पाऊस पडला तर माझं बरं आहे, नाही तर माझं काही खरं नाही. पहिले काय म्हणली, पाऊस पडला तर बरं आहे. दुसरीला विचारलं तुझं बरं आहे का? ती म्हणली बाबा येत असताना आवा लावून आले गाडी घ्यायचा. आवा कळतो र, आवा लावून आले. 15 दिवस जर नाही पाऊस पडला तर गाडी घ्यायची, नाही तर माझं काहीच खरं नाही. कळलं का? एकीला पाऊस पडल्याला सुख आहे, दुसऱ्याला पाऊस पडल्याला दुःख आहे. पाऊस पडला तर माझं जमीन येईल, ती म्हणते पाऊस नाही पडला तर माझी गाडगी येतील. पाऊस एकच आहे. काय बदललं वो? वस्तू बदलली सुख बदलतं, देश बदलला सुख बदलतं, काळ बदलला सुख बदलतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फ्रीजमधलं पाणी आपल्याला बरं वाटतं, हिवाळ्याच्या दिवसामध्ये 5:00 जर दिलं तर काय बदललं? काळ बदलला. असली आपली सुख बदलणारी सुख आहेत. पण गोकुळामध्ये जे सुख असणार झालं, सगळ्याला आनंद झाला. दोघाच्या 2 तारा आनंद झाला गोकुळामध्ये, आणि मथुरेमध्ये शिमगा झाला. तिथं शिमगा चालू झाला, इकडं दिवाळी चालू झाली. काय बदललं? हो, इकडं मात्र कंसाला कळालं माझा मारणारा, माझा वैरी तिथं जन्मालेला आहे. त्याचं दाभळ आणलं. पहिल्यांदा महाबळभट्टाला पाठवलं, त्याने फजिती केली. पुतना मावशी गेली, तिला वरून मारलं आणि आतून तिला मुक्त असणारं केलं. अगासूर, रिटासूर, बकासूर कंसानं पाठवावे, भगवंतांनी त्यांना वरून मारावं. आता वरून मारलं व पुतना मावशीला, अगासूर, रिटासूर. तुम्ही सांगा, देवाच्या आतनं जी माणसं मेली ती मुक्त होता येईल का? नरकाला जातील. देवाच्या आतनं. आता बघा राक्षसाचं बघा, कपिल कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. आता प्रभू रामचंद्राचा बाण लागल्यानंतर एक राक्षस असणारा मरायचा, वरून असणारा मेला, पण देवानी त्याला मोक्ष असणारा दिला. तर रामाच्या देखत जर मरण आलं काय होईल? रावणानं काय केलं होतं बघा. रावणानं त्याने विचार केला, मी जर एकटा रामाकडे गेलो कुठं अयोध्येला, मला एकट्यालाच मारील आणि बाकीचं माझं गणगोत नरकात जाईल. म्हणले नाही नाही, म्हणले सगळ्याचा उद्धार करा, त्याला तिकडे बोलवू म्हणले. हो, रावणाची किती भक्ती असं. आपण पंढरपूरला जातो, रावण म्हणला मी पंढरपूरला जाणार नाही, पांडुरंगाला तिकडं आणीन. किती भक्ती असेल हो रावणाची. आता दोघातून बघा, रावण आणि बिभीषण भाऊ भाऊच होते ना. एकानं संसार घेतला आणि एकानं देव घेतला. चांगलं कोण हो? रावणानं देव घेतला, बिभीषणानं सोन्याची लंका घेतली. मग आपण बिभीषण चांगला म्हणतो, रावण वाईट म्हणतो. अहो, त्यानं संसार घेतला बिभीषणानं, रावणानं देव आपला असणारा केला. मग चांगलं कोण आहे? इथून पुढं बिभीषण चांगलं म्हणायचा नाही, रावण चांगला होता. रामदेवरायाला विचारा, रामदेवरायांनी सांगितलं बिभीषण महामूर्ख आहे म्हणले. शहाणा मूर्ख नाही. तुम्ही म्हणताय बिभीषण शहाणा, मी म्हणतो महामूर्ख आहे. का? सोन्याची नगरी घेतली, रावणानं देव आपला केला. सगळी नातवंड पतवंड सगळ्याला असणार, मोक्षाला त्यानं असणार नेलं. कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. विठाला विठाला भगवान परमात्मा गोकुळामध्ये आलेला आहे. कुणाला कळलं? भगवान कृष्णाच्या जीवलग मित्राला कळालं. आपला मित्र इथं आलाय म्हणजे बाळवेशामध्ये. आता विष्णूचा जीवलग मित्र कोण आहे? भगवान शंकर परमात्मा. कंठश एक एकाचे हृदयी, गोडीचा ठाई. महादेव नाव घेतात विष्णूचं, विष्णू नाव घेतात महादेवाचं. किती जीवलग मित्र आहेत. पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. महादेवाला घेऊनच नाचतात देव.
आणि महादेव काय म्हणतात, हरी 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 मंत्र हा शिवाचा. शंकर म्हणतात हरी हरी आणि विष्णू म्हणतात शंकर शंकर. एवढं प्रेम. इथं मात्र लिंगायताचं मराठीचं भांडण. त्यांनी आडवाचा वळायचा, हे उभाचा भांडा किती भीती तर दोघं एकच आहेत. हा उजवे वाम भाग तो का म्हणे एकची अंग. आपले शरीर आहे, डावं काय उजवं काय दोन्ही एकच आहे. भगवान शंकर परमात्म्याने विचार केला आपली मित्र भगवंताचं दर्शन घ्यायला जावं. पण शंकराच्या विषात ओळखीतील ना जोगडं झालं. जोगडं गोसाई. गोसाई शंकर झाले. दाढी जटा वाढलेली, कमंडल वगैरे. गोसाईच्या विषामध्ये यशोदेच्या दारात आले. भिक्षामध्ये भिक्षा वाडा. यशोदेनं आपलं काय ज्वारी गहू आणलं. तसली नको. पैसे द्यायचं का, तसली नको. जेवण करायचं का, तसलंही नको. काय तुझं पोरग झालंय का, 5 मिनिटं माझ्या मांडीवर बसू दे म्हणले. यशोदा बोलले नको नको. जोगडं कुठून आले कुठून नाही, काय करील ह्याला भानामती येते का काय. आत्ताच पोरग जन्मलंय, 2-3 दिवस झालं. आता ही आलतं भेटायला. मग मधल्याला कळलं नसेल का आपला मित्र बाहेर उभा आहे म्हणून. मधल्याला कृष्णालाही कळलं दारात उभा आहेत शंकर. देवजी रडायला लागला. तळतळून तळतळून रडायला लागला. भगवान काही केलं नाही की ना, काही केलं नाही की ना, काय करावं ते. गोसायानं सांगितलं यशोदे पोरग माझ्याजवळ दिले की 2 मिनिटात गप्प बसते म्हणले. रडायचं थांबतंय. कसं काय, नक्की थांबतं. इकडं तर जीव चालला रडून रडून ह्याचा. पण यशोदेनं काय केलं, भगवंताच्या त्या शंकराच्या असणाऱ्या मांडीवर 5 मिनिट दिलं. एकमेकाने बघितलं आणि शांत असणारे झाले. असं बरं चरित्र. आणि भगवान परमात्मा तिथं आल्यानंतर वातावरण बदललं. सगळं वातावरण बदलतं का नाही. वातावरण बदलतं. तुम्ही सांगा, सप्त्याचं जे पंढरपुरात जे कार्तिकीला आषाढीला वातावरण असतं ते घरी आल्यावर राहतं का. वातावरण बदलतं. सप्त्यात जी वातावरण आहे, सप्ताह संपल्यावर पुन्हा खरी दिवशी राहतं का. वातावरण बदलतं. श्रावण महिन्यात जी वातावरण असतं ते दुसऱ्या महिन्यात राहतं का. वातावरण असणारं बदललं. आणि काय झालं, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. घरोघरी घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. 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 धन्य दारिद्र्यास त्रास आला. धन्य प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी येऊन बसली. रिद्धी सिद्धी तर काय पाणी भरीत होत्या. कारण का, जगाचा मालकच तिथं आलेला. 1 महिना अगोदर नियोजन बाकीच्याच होतं, यायच्या अगोदर. असं होतं का नाही. वो उदाहरण घ्या.
आपल्या डोके गावामध्ये या भागामध्ये पंतप्रधान येण्याची तारीख ठरली. तुम्ही म्हणाल कधी, मला काय माहिती, पण ठरली. नरेंद्र मोदी साहेब या गावामध्ये या गल्लीमध्ये येणार आहेत. एक महिनाभर अगोदर जर तारीख ठरली तर गल्लीचा किती काय पालट होईल. रोडपासून इथपर्यंत रस्ते कसे होतील, श्वान पथक, बॉम्ब पथक, के डिपार्टमेंट असणार, गृह खातं दररोज चक्रा मारतील, काही कमी पडू नये म्हणून, उणीव दिसू नये. मग साधं मंत्री यायचं म्हणलं तर एवढं नियोजन होतं. मग इतर जगाचा मालक येणार आहे. रिद्धी सिद्धी लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी येऊन बसलेली आहे. लक्ष्मीचा वास दैन्य दारिद्र्यास त्रासाला, प्रत्येकाच्या मुकुंदी स्थिरावली लक्ष्मी जैशी. भगवान परमात्मा हळूहळू तिथं प्रगट झाले, रांगायला लागले. रांगण्यामध्ये प्रकार तळवे तळहात टेके, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनात तुम्या देखीला रांगायला लागला. रांगता रांगता भगवान थोडं 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 देवाने जे चरित्र केलं, काही रांगतानाच चरित्र केलं आणि काही काही राखताना केलं. मगच मी सांगितलं 11 वर्षाच्या आतच सगळं काही राखताना चरित्र रांगताना केलं. रांगत रंगने थोडा रांगायला लागला. रांगत असताना जे देवाचं रूप आहे ना त्याला रंगनाथ म्हणतात. आणि तो रांगत रांगत पटाणामध्ये आला. सगळी मुलं त्यांनी जमा केली. कृष्णाने विचार केला, हो सगळी सोंगडी जमा केली, संघटना तयार केली. संघटनेला किंमत असतं बरं का. संघटना असली काही काम अशक्य राहत नाही. आता सप्ताह करायचा म्हणलं तरी अगोदर संघटना झाली का नाही. कुणी काय करायचं, कुणी पंक्ती घ्यायचा, कुणी विणा घ्यायचा, कुणी मदंग वाजवायचा, कुणी टाळ घ्यायचं, सुरुवात कुणी करायची, झाडायचं कुणी, करायचं कुणी. संघटना एकीचं बळ असतं. संघटना जर तयार असणारी भगवंताने केली, विचार केला, मोठे मोठे राक्षस मारायचे, अध्यक्ष उपाध्यक्ष कोषाध्यक्ष सगळे तयार असणारे केले. पोराले सांगितलं, पोरानो तुम्ही वाळून का गेले. दही दूध असताना असं का झाले, टीबी झाल्यासारखं. पोरांनी सांगितलं, कृष्णा सगळं निघालेलं दूध डेअरीला सगळं जातं, घरी काही सुद्धा राहत नाही. मग असं आहे का. तुम्हाला मी आता पोटवर माझ्या मागे हा याल तरी अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, याल तरी यायला अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. चोरी कधी होत असेल. आता चोरीला जाण्याची वेळ संध्याकाळीच असेल ना, का 5 वाजता घर फोडायचं जमल का. संध्याकाळी 11ला सगळी पोरं देवानी चौकात जमा केली. सगळी जमली, बोलविलं की चला म्हणले चोरी करायला, पोटवर तुम्हाला देतो. एक म्हणलं चोरी करायची, हा मग आमच्या घरी एक पिस्तूल आहे, आणू का.
कुणी म्हणते तलवार आहे, कुणी म्हणतं कोयत आहे. कृष्णाने सांगितलं कुणाचा काय खून करायचं का म्हणलं आपल्याला. बारक्या लेकराची चोरी खायची प्यायची करायची म्हणले. दही दूध खायचे आपल्याला, तसलं नाही. मग कृष्णाने सांगितलं सामुग्री आणा, पण काय काय आणा. कुणी बारक्या बारक्या काट्या आणा, बारक्या बारक्या काट्या. कुणी सराट 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 घेऊन या. कुणी कुणी वाळले बारीक माती आणा, गाळून माती आणा. सराट माती खडं बारकं बारकं खडं घेऊन या. पोरं म्हणजे खड्यानं कशी चोरी करायची, सराट्यानं कशी करायची. कृष्णानं सांगितलं अरे आपण एखाद्याच्या घरी जर उतरलं गवळणीच्या, हो ती गाडगी काही खाली ठेवलेले आहेत का म्हणजे. होतो तिघाचे आम्ही शिंके लावलेले, वर शिंक ठेवलेलं आहे. मग ती काटे आहेत ना, काट्यानं डवसायचं म्हणले, होल पाडायचं, मग खायचं. बरं देवा, काट्याचा उपयोग झाला. आणि खडं, अरे घरामध्ये काय लाईट असेल का त्यावेळेस. त्यावेळेस संध्याकाळी लाईटच म्हणतो, दिवा इजवून झोपायची माणसं पहिली. एवढं कुठं तेल तरी होतं. झोपताना दिवा शिव करायचा, निजवायचं. मग अंधारात आपल्याला कळेल का गाडगं कुठे, भरलेलं कुठे, मोकळं कुठे. सगळ्या घरात खडं टाकायचं, फेकायचं. भदभद वाढलं की भरलेलं आहे म्हणायचं, मग तिकडं जायचं. काठीचा उपयोग झाला, खड्याचा उपयोग झाला. मग देवा ही माती खाता खाता जर मालकीन जागी झाली तर धरील की. मग काय करायचं, मातीचा मुकणा डोळ्यात टाकायचा. बरे म्हणलं देवा. सराट एखादी चष्मा घालून आली तर सराट असणार टाकायचं, पायात मोडतात पळून जायचं. चालली चोरी करायला. एवढी मोठी लेकरं हुर्री कालवा करी तसं निघाली चोरी 12 वाजता. मग एवढा कालवा केल्यावर चोरी होईल का. हळूहळू चाला. पहिल्या दिवशी देवानी घर जर निवडलं ना, चांगलं घर निवडलं, नाट नग म्हणले. एवढं चांगलं भक्ताचं घर निवडलं, चांगलं निवडलं. ज्याच्या असणाऱ्या घरामध्ये श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्म निवेदनम नवविधा भक्तीनं घर ज्याचं गच्च भरलेलं आहे हृदय, अशाच्या घरी देव गेला. कोणाच्या घरी जाईल. आणि पोरांनो डोळे झाकले, उघडा. आतमध्ये खाल्लं पिल्लं आणि निघाले. आणि सकाळ उठल्यानंतर मग गवळणीच्या लक्षात आलं. काय आलो, पहाते गवळणी डेऱ्यातलं खाऊन घेतलं, दुधानं पालतं घातलं. फोडलं नाही बरं का, फोडलं नाही. दुधानं म्हणजे शरीराला सुद्धा दुधानं म्हणलंय. सर्वा घटी राम, घट म्हणजे शरीर. दुधानं आत काय काय हो, काम क्रोध लोभ मत द्वेष मत्सर सगळं मधलं रे कामच केलं. हे डेरा फोडला नाही बरं का.
का फोडला नाही हो? हे जर फोडला असता कीर्तनाला कोणी येऊन बसेल पुन्हा? ज्याची डेर फुटलं आली का पुन्हा कीर्तनाला? ही डेर आतलं सगळं खाल्लं. चल म्हणले भाषणाला, मोकळे मना रसाळवाणी. आणि भगवंतानी अशा खोड्या केल्या, चोऱ्या केल्या. आणि काही काही गाराणी असणारी. गाराणी आल्यानंतर यशोदेनं म्हणायचं, का ग तुमची पोरं लहानपणी खोड्या करतात का? माझ्या मुलावर तुम्ही काय घेता? आळे घेता. हो, मोठा अभंगच असणार आहे. थू लबाड थू लबाड थू लबाड यशोदेनं असणार करायचं. सावळा ग चिमणा माझा, सावळा ग चिमणा माझा, सावळा ग चिमणा माझा, सावळा ग चिमणा माझा. गवळणी सखे राजा, गवळणी सखे राजा, गवळण खेळे राजा, गवळण खेळे राजा. तुम्ही मोठ्या ढाल गजा गोकुळ चारारी, तुम्ही मोठ्या ढाल गजा गोकुळ चारारी, तुम्ही मोठ्या गोकुळ चारारी, तुम्ही मोठ्या गोकुळ चारारी. लपवून याची गोटी लागता गे याचे पाठी, एवढीच रीत खोटी गे गोकुळचा नारी. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणीच माझ्या खेळे, 5 वर्षाचं पोरग अंगण सोडून अजून जात नाही, तुम्ही खोटा आळ घेता. यशोदेनं थू लबाड केलं, ह्याला दुप्पट फोर्स यायचा चोरी करायला. म्हणा आईला काय खरं वाटत नाही. एकदा भगवंतानी काय केलं? आपल्या आईला असणारं खरं वाटण्याकरता मी कसलाय अजून घरी नमुना दाखवू म्हणले. एकदा आईला तर वाटतं मी शांत आहे, पण मी शांत नाही. आणि यशोदा मंथन करीत होती. मंथन करता 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 भगवान परमात्मा पळत आला. आई मला प्यायचंय म्हणले. प्यायचंय? प्यायचंय का? हा प्यायचंय. अरे 5 मिनिट थांब. नाही आत्ताच मला प्यायचंय म्हणले. यशोदेनं रवीचा तसाच असणारा सोडला, कृष्णाला पाजायला लागली. पेता पेता कृष्णाने विचार केला, ही माझी सखी आई नाही, माझी सखी आई तिकडे आहे म्हणले. माझ्यावर प्रेम किती आहे ती बघू म्हणले. बाहेर जे दूध होतं का, दुधानं होतं. जाळाला सांगितलं जरा जोरानं म्हणले. भगवंतानी ऑर्डर केल्याबरोबर जाळ मोठा लागला आणि दुधानं दूध ओतू गेलं. यशोदा सुगरण होती, तिला कळालं दूध करपलं. दूध करपलं, कृष्णाला जागेवरच टाकलं. दुधाकडे गेली. मनात म्हणला मला संशय चालता, शक्य आहे नाही म्हणून. माझ्यापेक्षा तुला दूध असणार प्रेम दुधावर. पोराला सांगितलं, पोरानो दुसऱ्याचं कवर खायचं, या आज आमच्याच घरी म्हणजे. मागचा दरवाजा उघडला, जेवढं होतं तेवढं वाटून टाकलं. बाहेर गेली, दूध गेलं. आत आली, आतलं सगळं असणारं खाऊन टाकलं. आणि भगवान परमात्मा पळायला लागले. पळता 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 पकडा म्हणले, ह्याला पकडा. हा काही सापडना. नामदेव महाराज हसले. हा ब्रह्मविदेचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता, कैसा येईल हाता ये गोकुळ जाणारी. शेवटी देवच बारका झाला, उभा राहिला. ह्याला पकडलं. सगळ्याला माहिती आहे 2 असणारी 2 बोटं दावं कमी पडायला लागलं. शेवटी देव असणार अजून बारका झाला, बांधलं. आणि सगळी कामाला इकडं तिकडं गेली. देवाने काय केलं? वडीत 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 उकळ चालवलं. दारामध्ये नळ कुबेर असणारं झाड असणारं होतं. त्या झाडामध्ये तटलं ती उकळ. देवाने काढ करणं हिसका दिला, झाडं मोडली. त्याच्यातून शापित असणारे नळ कुबेर निघाले, स्वर्गात असणारे निघून गेले. असं भगवंतानी चरित्र केलं. निळोवाऱ्याने एकाच अभंगात असणारं गवळणीत वर्णन केलेलं आहे. कपट्या मावळ भट्टा दिले पुढेदा, सोशिली पुतना विषपाजिताचे स्तन, उकळी बांधिता उपटिले विमळा अर्जुन, बक्षुनी मृतिका दाविले भुवने ओ.
गिरी गोवर्धनेने उचललेला एकच अभंगामध्ये निळोबरे आणि गवळणीमध्ये बरेच वर्णन केलं. असं भगवंतांनी चरित्र असणारं चालू केलं. शेवटी नाविलाज झाला. सगळ्या गवळणींनी विचार केला, एकटी एकटीने जाऊन भागत नाही, सगळ्याच गवळणी आल्या, मोर्चाच काढला. कुणाच्या दारात? नंदाच्या दारात. पहिला मोर्चा कोणी काढला होता? गोकुळामध्ये पहिला मोर्चा गवळणींनी काढला होता. पुन्हा मोर्चाची पद्धत निघाली हळूहळू हळू. पहिला मोर्चा गवळणींनी काढला होता. यशोदेच्या दारामध्ये मोर्चा आला. यशोदेला वाटलं काय झालं काय झालं. अगं म्हणले यशोदे तुला माहितीच नाही अजून. जेवढ्या शिकलेल्या गवळणी होत्या का गोपिका त्या निवेदन घेऊन मध्ये गेल्या, बाकी आपल्या पटांगणात बसल्या. MA BA झालेल्या. यशोदे हे फाईल बघ काय झालं. येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे शिंके तोडिले, दया दुधात ते बक्षिले उलंदिले टाकाते. दुसरी म्हणती घेऊन या लागणं या घराशी लावीन, सणकाडी पेटून घेऊन आला. माझं कोपट्याचं घर होतं. म्हणलं कृष्णा काय करतो काय करतो म्हणजे हे पेटवायचं म्हणले कोपट. अरे माझं घर आहे की थोबाडीत मारीन. तुझ्या बापाचे हे घर देना तोंडावर. काही खरं होतं काही पेटवायचं खरं होतं, पण ते म्हणली माझं घर म्हणली ही खोटं होतं. हा देव म्हणला जगाचा मालक मी आहे. हा दुसरी म्हणली मी माझा नवरा झोपलेलो होतो, दोघांच्या मध्ये मुंगस असणारं सोडलं, खरखर लागलं उकरायला. आम्ही बॅटरी लावून बघितलं तर पुन्हा मुंगस पळून गेलं. एक म्हणती मी माझा नवरा झोपलेलो होतो, दोघांची दाढी बिनीची गाठ असणारी बांधली. किती आमची म्हातारपणी फजिती झाली. या भगवंतानी असं असं केलं. निमित्त कारण्याचं होतं बरं का, पण देवाचं दर्शन घ्यायला यायच्या. शेवटी यशोदेनं सांगितलं काळजी करू नका, माझ्या मुलाचा मी बंदोबस्त करते. भगवंताला सांगितलं कृष्णा गावातलं संपलं, 5 वर्षाचं तुझं वय झालेलं आहे, गाई वासरं घ्यायची आणि शेतामध्ये जायचं. विठोबा दिवस होता. गाई वासरं काय आनंद असलो. कसं जायचं देवानी? पुढं वासरं, त्याच्या पाठीमागं गाई, त्याच्या पाठीमागं गोपाळ, ही बॉस सगळ्याच्या माग सगळ्याच्या पाठीमागं राहायचा. पहिला दिवस आहे. काय झालं पुन्हा? गोधने चारावया जातो शारंग पाणी. निघाला गाई राखण्याकरता. तिकडून भरलेली घागर मार्गी भेटली राधिका गवळ. भरलेली घागर आली. भरलेली घागर आणि सवासणीची आली. शकून आहे ना, शुभ शकून आहे. काही अपशकून असतात तर काही शकून चांगले असतात. आपण एखाद्या पाहुणं होऊन चाललं पुरी बदल, मांजर जर आडवं गेलं तर हा मांजर काय आहे? शुभ शकून आहे का अपशकून आहे? अपशकून. काय झालं? एक माणूस निघाला आणि मांजरच आडवं गेलं, माघारीच आला. काय झालं म्हणजे काय अपशकून झालं म्हणले मांजर आडवं गेलं. मांजर म्हणतं आज काही खरं नाही, ही माणूस मला आडवा गेला, मला काही आज उंदर भेटत नाही. मांजर म्हणतं ही माणूस अपशकून आहे आणि आपण म्हणतो ती कावळा. पहिला तो एक काऊ कोकत आहे. सारस पक्षी, हरण, काही काही अशुभ मानलेले काही अशुभ मानलेलं आहे. आणि राध्याची भरलेली घागर. देव चालला होता अरण्यामध्ये, राधा निघाली होती गावाकडं. भगवंताने राधेला उभा केलं. कृष्णदान मागे निर्या सडोनी तव ती देखील यशोदा जननेवो. यशोदा पाठीमाग आलेली होती. राधा म्हणते बघा माग कोण आलंय. पहिला दिवस आहे म्हणून वाटायला वित आली होती. कृष्णानं माग पाहिलं तर आई आली. आई म्हणते कृष्णा परणारीशी कैसारी घेऊन बसली. तिला का उभा केलं? आई 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 म्हणजे पारडे बदललं, रडायला लागला. तुला सांगू का, ह्या राधेनं माझा चेंडू मी खेळत चाललेलो होतो कमळात ठेवलाय म्हणले. राधा म्हणते आत्या तुमच्या शपथ मी चेंडू बघितला नाही. हे मला निघाला तर चेंडू काढायचा अवघड आहे का? निर्या सडिता चेंडू पडे धरणे शिव. दररोजचा नित्यक्रम चालला. मग कंसानं आगासूरला पाठविलं. आगासूर तुझ्यावर जिम्मेदारी आहे, 1,00,000 2,00,000 घे, पण कृष्णाला मारायचं. कुणाला सुपारी दिली? आगासूरला. माणसं मारायची तेव्हापासून सुपारी, आताच नाही. हो कंसानं दिली होती सुपारी, महाबळ भट्टाला दिली होती, पुतना मावशीला दिली होती, आता आगासूरला दिली.
आगासुरनं 15 दिवस कृष्ण कुठे काय करतोय, दररोज काय काय सगळं बघितलं. मग ते लक्षात आलं. दररोज सकाळी 10 वाजता शेतात जातात म्हणले, पुढं असतात ही कृष्ण आहे, सगळं लक्षात ठेवलं. आणि सकाळी 10 वाजता ज्या रस्त्यानं जायचंय का, त्यानं एवढा मोठा झाला आगासूर राक्षस, एक चोच त्यानं जबडा खाली लावला जमिनीच्या, दुसरा वर या बाळाकडं. आता अगोदर त्या रस्त्याने वासरं गेली, पुन्हा गाई गेल्या, नंतर गोपाळ गेले. आगासुराने विचार केला आता एकच राहिले कृष्ण, ती मध्ये आला की आपलं तोंड मिटायचं आणि उडून जायचं. आई तर मरतोय म्हणले. ही पोरं म्हणले कृष्णा दिवस कसा काय आज दिसा नाही म्हणले. त्यांना काय माहिती जबड आहे म्हणून. धुकं आलंय काही म्हणले आज. कृष्ण म्हणला वेगळं दुःख आहे म्हणले. चला काय केलं, यानं मिटायला सुरुवात केली तोंड, कृष्णानं मोठं व्हायला चालू केलं. एवढा देव मोठा झाला, एवढा मोठा झाला, गिळता आगासुर चिरोनी सांडेला हो. 2 त्याच्या फुडी असणाऱ्या केल्या. भगवंताने शेतामध्ये काय काय केलं. इंद्राचा गर्वहरण केला, ब्रह्मदेवाचा गर्वहरण केला. नंतर भगवंताने कालिया मर्दन असणारं केलं. कालिया डोहातनं बाजूला असणारा लावला. नंतर ब्रह्मदेवाचा गर्वहरण केला. बरंच देवानी चरित्र केलं. एवढा वणवा लागला होता, एवढा 12 कोस अग्नी लागला होता, देवानी गिळून असणारा टाकला. देवाचं चरित्र संपत नसतं. शेवटी भगवंताने रासक्रीडा केली. रासक्रीडा शरद ऋतू पौर्णिमा, सगळी गाई वासरं गावाकडं आली. देव एकटाच राहिला. आणि संध्याकाळी 11 वाजता भगवंतानी बासरी वाजवली. बासरी वाजवल्यानंतर बासरीचा परिणाम कसा झाला हो. एवढं वातावरण जर निर्मिती बासरीनं, शरद ऋतू पौर्णिमा, भगवंतानी बासरी वाजवली. ज्यांच्या ज्यांच्या कानावर पडली त्यांना देहभान विसरलं. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली पाणी, विवळ झाले अंतकरणी मी विसरले. तृणचरी लुब्ध झाली, पुच्छे वाहून आटेली. बासरीनं गाई आणि वाघ एकत्रित चरायला लागली. यमुनेचं पाणी वाहता वाहता जागेवर बंद पडलं. वाहता वाहता गाई वासरं एकत्रित आली. यमुना जळ तिरवाहे. हो, यमुनेचं पाणी सुद्धा शांत राहिलं. आणि भगवंताने 6 महिन्याची रात्र केली. रासक्रीडा नावाचा खेळ आहे बरं का, उत्तर भारतात आहे. एक गोपिका एक कृष्ण, एक गोपिका एक कृष्ण. रासक्रीडा झाल्यानंतर नंतर देवानी गायी राखल्या. गायी आणि आपल्यालाही सांगितलं बरं का, सगळ्याला डोकीतल्या लोकांना, आपण मी गायी राखा. आपल्यालाही आमंत्रण दिलं, चला वळू गायी. गायी वळा म्हणले. कोणत्या गायी? गायी येतच आहेत आपल्या. ह्या जरा ताब्यात ठेवा. डोळा रूपी गाय, कान रूपी गाय, हात रूपी गाय, पाय रूपी गाय, जीभ रूपी गाय, मन रूपी गाय, ह्या जरा ताब्यात ठेवा. थोडंसं कंट्रोल करा. आपल्या ताब्यात गायी लागतात का आपण त्यांच्या ताब्यात पाहिजे. आपण त्यांच्या ताब्यात गेलेला असतो. एवढी एवढी तंबाखू तरी आपल्याला सुटते का. कोणीचं आपल्या ताब्यात तंबाखू पाहिजे का. आपण तंबाखूच्या ताब्यात. एकदा का माणूस आरी व्यसनाच्या गेलं मरल, पण एक कोणतीच उगा उदाहरण दिलं सोडीतच नाही. आता मद्यपान बायका पोरला सोडील पण त्याला सोडीत नाही. ह्या गायी ताब्यात ठेवा. बैसू जेऊ एके ठाई गायी जगल्या. बघा गायी जगल्या. कळंबाच्या झाडाखाली गायी बसल्या. आणि नंतर देवानी म्हणले आपण थोडंसं असताना खेळ खेळू. पूर्वीचे खेळ मर्दानी खेळ. हमामा पोरा हमामा
जी नाचली बघा, 2 तास खेळली, नाचून नाचून नाचून. पोरं म्हणले कृष्णा कवर नाचायचंय, 12:15 वाजून गेल्या, स्वयंपाक तयार झालाय, ट्रॅक्टर तयार झाली, ती फेरी व्हायची म्हणले, अजून पुन्हा मला जेवायचंय, तुमचं चालूच आहे म्हणले अजून. कोण तिथली पोरं म्हणली बरं का. आणि झाली आता वेळ, म्हणती आणा शिदोऱ्या आणा म्हणले. आता कवर खेळायचं, कवर नाचायचं. भगवंतानी सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि काला वाटला. काला वाटताना पंक्ती कशा बसल्या होत्या. कालाजी वाटला देवानी, वर्णन संत करतात. अशा पंक्ती नव्हत्या, गोल गोल रिंगण केलं देवानी आणि सगळ्याला वाटाय. कमळाचं फुल कसं असतं, हा मध्यभागी उभा आणि सगळ्याला गोल आकार असणार. बैसवणी फेरी माझी गडियामध्ये हारी, फेर धरलेला होता. सगळ्याला भगवंतानी समाधान असणार केलं. आणि तो काला वाटताना भगवान परमात्मा कसा होता, 33 कोटी दिवस स्वर्गातून बघत होते. गोरख्याच्या विषयामध्ये देव असणारा होता. आणि वातावरण कसं होतं, शुकाचार्य वर्णन करतात. विव्रतवेणूं जठरपटयो हसृंगवेत्रेच कक्षे वामे पाणम मसृणकवलं तत्फलांगुलिषु तिष्ठनमध्ये स्वपरिसरदो हासय नर्ममिस्वये स्वर्गीय लोके मिषति भुभुजे यज्ञ भुगबाल केली. बोला